आता पाहूया मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। MMRDA विरोधातील सिस्ट्राईकची याचिका मागे, कंत्राटाला मुदतवाढ देण्यास नकार देणारी दाखल केली होती याचिका। दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्यामुळे याचिका मागे घेत असल्याची कंपनीच्या वकिलांची उच्च न्यायालयात माहिती। नवी मुंबई महापालिकेत अतिरिक्त 14 गावांचा समावेश नको, वनमंत्री गणेश नाईक यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधील संघर्ष पुन्हा एकदा समोर येण्याची चिन्ह। बुलेट ट्रेनच्या कामात अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत इमारतींवर ठाणे पालिकेची कारवाई, उपायुक्त मनीष जोशी आणि महसूल टीमची कारवाई। कल्याणमध्ये घरात घुसून रिक्षा चालकाकडून 2 अल्पवयीन शाळकरी मुलींचा विनयभंग, कल्याण तालुका पोलीस ठाणे परिसरातील धक्कादायक घटना। विनयभंग करणारा हेमंत पवार पोलिसांच्या ताब्यात, गुन्हा दाखल। मुंबईत 56,000हून अधिक रिक्षांच्या मीटरचे रिकॅलिब्रेशन पूर्ण, नवे दर लागू झाल्यानंतर मीटर अद्ययावत करण्यास सुरुवात। मुंबई पालिकेचे कर भरण्यासाठी सातत्याने आवाहन, 2 मालमत्तांवर जप्ती आणि अटकावणीची कारवाई, 21 कोटींची पालिकेवर थकबाकी। पीओपी गणेश मूर्ती बंदींवर मुंबई महापालिका ठाम, तोडगा काढण्यासाठी परळमध्ये आज मूर्तिकारांचं महासंमेलन, कोणत्याही परिस्थितीत पीओपी मूर्तीवरील बंदी राहणारच, पालिकेकडून स्पष्ट। बोगस डॉक्टरांमुळे होणाऱ्या रुग्णांच्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर MMC कडून डॉक्टरांना दवाखान्याबाहेर QR कोड लावण्याच्या सूचना, MMCने केलेल्या सूचनेला डॉक्टरांचा विरोध। कुर्ला रेल्वे स्टेशनवरील 60% काम अपूर्ण, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत कुर्ला रेल्वे स्टेशनचा विकास, मान्सूनपूर्वी उर्वरित कामं पूर्ण होणार।